काय हो, तुमचं तो रत्नागिरीचो मित्र कधीपासून पोरग्या बघता ना, काय झालं त्याच्या लग्नाचा? गो त्याचा काय बोलाच नको. त्याचा कसा माझ्या वाटवाट तो इलो मुंबईक. आता म्हणता माका पोरगी कोकणातलीच भैया. बरं ठीक आहे, कोकणातली पोरगी होई ठीक आहे, म्हणता लगीन कोकणातच करतलं. थोडक्यात काय त्याका कोकण सोडून बाहेर खायला जाऊचा नाही. या कोकणावर त्याचा घोडा आडान बसला. बरोबर आहे, त्याचा जन्मल्यापासून कोकणातच वाढलो, मग कोकणातलीच बायको लागतली त्याका. अगो सगळा बरोबर आहे, पण ह्याचे एवढे अटे घेऊन खय पोरगी शोधत बसतलं. अहो इतक्याच ना, आता कोकण वधूवर ॲप इलो बघा, त्याच्यावर नाव नोंदूक सांगा ना ते का. कसलं ॲप्लिकेशन म्हटलं? अहो कोकण वधूवर ॲप. त्या कोकण वधूवर ॲप असा ना, त्या एक मॅट्रोमनी ॲपच असा आणि त्या खास करून कोकणवासियांसाठीच बनवलेला असा. अहो या ॲपवर ना कोकणातल्या हजारो मुलींचे प्रोफाईल रजिस्टर केलेले असतात आणि ते तुमच्या मित्राक बघूक पण गावतील. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ह्यो ॲप मुलींसाठी पूर्णपणे मोफत असा. होय, अशी किती ॲप्लिकेशन येईल आणि कोणी बघले नाहीत वय ते प्रोफाईली. अहो हे ॲप्लिकेशन असा ना, त्या विश्वासाचा असा आणि सुरक्षित पण असा, कारण याच्यावरचे जे सगळे प्रोफाईल असतात ना ते गव्हर्नमेंट ID व्हेरीफाय केलेले असत. आणि या ॲपवर ना बऱ्याच लोकांची लग्न जुळली पण. अहो मग सांगा ते का रजिस्ट्रेशन करू. ना खराच लय भारी ॲप्लिकेशन आहे. मी त्याला आजच सांगते रजिस्ट्रेशन करू. हो. आणि आता गणपती पण येता, सगळे जण जमतले घराकडे. हो, आणि गणपतीत जर पसंत पोरगी पडलीच तर बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू गावात. आणि पाठापाठ 2 महिन्यात दिवाळीत पण येता. हो. जमलात सगळा तर लगीन लावू गावताला. होय हो होय. आणि याच कंपनीची इतर समाजासाठी स्वतंत्र मॅट्रोमनी ॲप्स पण असत, तर तुम्ही घर बसल्या मनपसंत स्थळा पण बघू शकता.